त्याच्यामुळेच मथुरची बाईट आल्यानंतर कोणाला दिली नव्हती हेच कारण होतं, बाकी काय विषय नाही. नक्कीच दादा. बघा म्हणजे फॅन्स लोक पण म्हणजे प्रेशराईज करतात किंवा म्हणजे त्यांचा प्रश्न असतं की दादा आम्हाला दाखव, म्हणजे त्यांचं प्रेमापोटी असतं, पण शेवटी मोठं नियोजन असतं ते तुम्हाला पण करायचं असतं सक्सेसफुली, म्हणून कुठं ना कुठं तरी अशा गोष्टी होतात. सांगा ना थोडं. मग प्रेक्षकांना दाखवायचं काय विषय ना, तुम्ही याच्या आधी मथुरला बघत आले, याच्या नंतरही बघत राहाल, आणि ज्यावेळी मैदान असतं त्यावेळी आमचं काहीतरी नियोजन असते. फक्त एकच सांगणे प्रेक्षकांना की तुम्ही गडबड करू नका, तुम्ही पहिले पोहोचता, त्याच्यामुळे आमचे रात्रीचा दिवस आम्हाला काढायला लागतो, कारण की काल आम्ही काय केलं आणि काय नाही केलं ते आम्हालाच माहिती आहे आणि आमच्या टीमलाच माहिती आहे. कारण की यांना टाकताना सोपं वाटतं, पण जे काय आम्हाला करायला लागतं ते खूप कठीण आहे, कारण की कोणाला काय बोलत नाही, पण जरा सोशल मीडियावरती कोणती पोस्ट टाकताना मथुरची जरा विचार करून टाकत जावं, कारण की कोणाला काय माहित नसतं, कोण काही टाकतो आणि कोण काही बोलत राहतो. त्याच्यामुळे आम्हाला भरपूर सारा त्रास होतोय, पण काय हे फॅन फॅमिली पण समजून घ्या, कारण की मथुर कोणत्या मैदानात पळायला जायच्या आधी प्रत्येक गोष्ट तुम्ही आधीच टाकून मोकली होता, त्याच्यामुळे आम्हाला खूप सारा त्रास होतो. पण काय आता जाऊ द्या, पण तुम्ही पण आम्हाला समजून घ्या, आम्ही पण तुम्हाला समजून घेतोय, आणि तुमच्याच प्रेमापोटी आज आम्ही मथुरला मैदानामध्ये आणि इकडे सातारा भागामध्ये आम्ही पण पूर्ण आमचं घरदार सोडून 4-4 दिवस इकडे वस्तीला येतो आणि बैल पळवत असतो. त्याच्यामुळे आम्हाला पण खूप सारी मेहनत आहे आणि खूप सारं म्हणजे स्ट्रगल करायला लागतो प्रत्येक गोष्टीसाठी. त्याच्यामुळे तुम्ही पण आम्हाला समजून घ्या, आम्ही पण तुम्हाला समजून घेतो. नक्कीच दादा. जेव्हा